आपला नेक्स्ट टॉपिक आहे इंटरॅक्टिंग फोर्स ड्युरिंग कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन्स. सगळ्यात आधी आपल्याला माहीत पाहिजे की हा कोव्हॅलंट बॉन्ड काय आहे. कोव्हॅलंट बॉन्ड काय इन्व्हॉल्व करते? इलेक्ट्रॉन पेअर्स. कोव्हॅलंट बॉन्ड इन्व्हॉल्व शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर्स बिटवीन दिस ॲटम्स. आणि तेच इलेक्ट्रॉन पेअर्सलाच आपण काय म्हणू शकतो? बॉन्डिंग पेअर्स. मीन्स ते काय राहते? स्टेबल ड्यू टू द बॅलन्स बिटवीन, ज्यामध्ये कोणता फोर्स असतो? अट्रॅक्टिव्ह अँड रिपल्सिव्ह फोर्स. आता आपल्याला सगळ्यात आधी आपण समजू की हा कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म कसा होतो. तो कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होतो ड्यू टू द ओव्हरलॅप ऑफ टू हाफ filled atomic orbitals and the bonding atoms that are stable than the free atoms. ठीक आहे. हा कोव्हॅलंट बॉन्ड कसा फॉर्म होतो? जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये आपण SPDF ऑर्बिटल्स बघितले होते, मीन्स ॲटॉमिक ऑर्बिटल्स. तर त्याच्यामध्ये टू हाफ फिल्ड असते, मीन्स अपवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स. तर ते हाफ फिल्ड काय असते? स्टेबल असते बिकॉज ऑफ दिस फ्री ॲटम्स. आणि त्याच्यामधली जी एनर्जी राहते ती काय असते? कमी दॅट ऑफ दिस फ्री ॲटम्स. सो बाय नाव वी हॅव टू अंडरस्टूड दॅट द कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म बाय द ओव्हरलॅप ऑफ द टू हाफ फिल्ड ॲटॉमिक ऑर्बिटल्स अँड these bonded atoms that are stable than the free atoms, and the energy of the bonded atoms is less than that of the free atoms. This lowering of energy takes due to the bond formation. तर ते कशा प्रकारे फॉर्म होईल? This happen due to the interactive force which develop between the nuclei of the two atoms. Also there's electrons. आणि ते फॉर्म कशामुळे होईल? मी आधी सांगितलं, अट्रॅक्टिव्ह अँड रिपल्सिव्ह फोर्स. मीन्स न्यूक्लिय ऑफ A अँड इलेक्ट्रॉन B that arising for the attraction between the nuclei of atoms of A and electron B of the repulsion between the electrons. आता ते जे अट्रॅक्टिव्ह फोर्स असते ते काय असते? स्ट्रॉंगर दॅन द रिपल्सिव्ह फोर्स, अँड दिस टेक्स प्लेस बिटवीन द टू हाफ फिल्ड्स ऑफ द ॲटॉमिक ऑर्बिटल्स अँड दी फ्रॉम ऑफ द सिस्टीम. सो ती जी एनर्जी असते ती काय असते? पोटेन्शियल एनर्जी. आता आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणजे बॉन्ड फॉर्मेशन समजण्यासाठी एक ग्राफ डिस्कस करू. आता आपण डायग्राम कन्सिडर करू. मॉलिक्यूल फॉर्मेशन ऑफ H2. ठीक आहे. ते जे हायड्रोजन ॲटम आपण H2 कन्सिडर करू. ठीक आहे. त्याच्यामध्ये हायड्रोजन किती अनपेअर कंटेन करेन? 1 अनपेअर इलेक्ट्रॉन्स कंटेन करेन. अँड धीस द टू ॲटम्स आर फार अवे फ्रॉम इच अदर. देअर इज नो इंट्रॅक्शन बिटवीन देम. जेव्हा आपण ते कन्सिडर करू इलेक्ट्रॉन, त्याच्यामध्ये कोणतं पण इंट्रॅक्शन नाही राहणार. आणि ती जे एनर्जी कन्सिडर करू ते आपण दोन ॲटममध्येच कन्सिडर करू आणि त्याचं सम घेऊ. ठीक आहे. द एनर्जी ऑफ द सिस्टीम इज सम ऑफ पोटेन्शियल एनर्जीज ऑफ द टू ॲटम्स, आणि ते कन्सिडर करू आपण 0. ही काय आहे? टोटल एनर्जी, दॅट इज द डिस्टन्स, इक्विलिब्रियम डिस्टन्स टू डिस्टन्स. धीज आर दीज बॉन्ड फॉर्मेशन्स. आणि हे काय कन्सिडर करतो म्हणजे हे काय दर्शवतं आपल्याला की ॲटम आपण इलेक्ट्रॉन्स कंटेन करू. धीस आर द पॅरलल स्पिन्स. ठीक आहे. धीस आर द parallel spins to increase their systems and bond formations does not takes place. So हे आहे आपलं इंटरॅक्टिंग फोर्स ड्युरिंग द कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन्स. नेक्स्ट आपण बघू ओव्हरलॅप ऑफ ॲटॉमिक्स ऑर्बिटल्स.